शांत बस रे. तू कोणाला माझा पासपोर्ट जाळणार? तसं नव्हतं. बघा, हे खूप झालं आता. तुझा अरे तुरे उतरतो मी तुला सांगून ठेवतोय. मी अमेरिकेत चाललोय माझ्या बहिणीला भेटायला. तुला काय प्रॉब्लेम आहे? फालतू कारण आहे. काय फालतू कारण आहे? फालतू कारण आहे. या कारणासाठी मी तुम्हाला 100 पैकी फक्त 2च गुण देईन. काय कारण झालं? उत्तर पत्रिका घेऊन आले सर सर तपासा म्हणून तुझ्याकडे 2 गुण देतोय मला. ए अरे हे बाळा हे नको रे प्लीज शांत बस झाला. जाता मी माझ्या बहिणीकडे चाललोय. बहिणीला मुलगा झालाय म्हणून भेटायला चाललोय वाच्याला माझा. अच्छा, बहिणीला पोरगा झालाय बहिणीला. होय, होय. काय हा. अभिनंदन ना तुमचं. अभिनंदन. तुम्ही मामा झाला. थँक्यू. मामा होणं गरजेचं आहे माहिती तुम्हाला. गरजेचं मामा नाही. मामा असतो लक्षात ठेवा. नाव काय? अजून ठेवायचंय तसं. काय सांगता बाय काय? होय, होय. म्हणजे बहिणीला पोरगा झाला तरी आई वडील तिचं अजून नाव नाही ठेवली नाही. अरे तिचं नाही हो, तिचं ठेवलंय. तिचं कसं नाही ठेवणार? अजून मुलाचं ठेवलेलं नाहीये. होय काय? हा, बहिणीचं नाव पमी. ऐका पमी पमी. पमी हा काय नाव आहे काय? शी त्याला काय नाव म्हणतात काय वासाडी? माझ्या बहिणीचं नाव जर पमी असतं ना तर अमेरिकेत मी पाऊल पण टाकलं नसतं माहिती आहे का तुम्हाला? पमी काय पमी? अरे जाऊ तुमच्या बहिणीचं नाव काय? झिंगी. झिंगी नाव आहे तुझ्या बहिणीचं? नमस्कार मंडळी. मनोरंजनाची कक्षा व्यापक करायला सज्ज झाली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस. मंडळी, विनोदाच्या खोलात जाऊन हास्य निर्मिती करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचा जंगी स्वागत करूया. त्यांच्यासाठी कौतुकाचे नवनवीन मापदंड निर्माण करणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन निर्मितीताई सावंत आणि खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झाले तुमच्या भेटीसाठी सज्ज असणाऱ्या, प्रेमाच्या नॉस्टॅल्जियाचा गारवा आणि युथफुल तडका असणाऱ्या आरपार या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. महाराष्ट्राचा डॅशिंग अँड चॉकलेट हिरो ललित प्रभाकर आणि महाराष्ट्राची लाडकी लवेबल अभिनेत्री ऋता दुर्गुळे. अरे भारी जमले जमले अफलातून 36 गुण 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 गुण. अरे भारी जमले जमले अफलातून 36 गुण गुण गुण. त्याचबरोबर स्वागत करूया या सिनेमाचा लेखक आणि दिग्दर्शक गौरव पत्की. अरे जमले अरे जमले अरे भारी जमले जमले अफलातून 36 गुण. आणि आता स्वागत करूया या चित्रपटाचे सहनिर्माते सुशांत माळीसर यांचं. 36 गुण अरे भारी जमले जमले अफलातून 36 गुण 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 गुण. अरे भारी जमले जमले. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या चित्रपटाविषयी, पण आधी आपण आपल्या प्रहसनांचा आनंद लुटूया आणि त्याचसाठी मी तुम्हाला स्थानापन्न होण्याची विनंती करते. 36 गुण गुण गुण. अरे भारी जमले जमले अफलातून 36 गुण गुण गुण. मंडळी, आज एक गृहस्थ आपल्या पासपोर्टच्या कामासाठी आलेत पोलीस स्टेशनला. चला बघूया तिथे नेमकं कोण, त्यांची कशी उलट तपासणी घेता येते तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. हो अगं नाही ना, अजून काम नाही झाले ना. ते पासपोर्ट व्हेरिफिकेशनचं काम आहे ना. अगं हो, आता ते राऊत साहेब होते, ते गेले आता कुठेतरी ते प्रमोशन का काहीतरी करायला. तुम्ही सांगतोय तरी आता काय माहिती नाही कधी येतील ते. कधी येतील हो ते? छान उत्तर दिलं त्यांनी. ते उत्तर म्हणजे होय होय. नाही नाही नाही. हो हो. अगं हो ग, आता मी काय करू मला सांग. मला वाटलं 15 मिनिटात काम होईल. अगं मला माहिती आहे तू तिकीटं काढली आहेस आजची. कुठला कार्यक्रम आहे ते? काय विराज जगताप यांचा एकपात्री प्रयोग, पापुद्रे स्त्रियांच्या अंतरंगांचे. अरे बापरे. तो विराज जगताप एकटा 2.5 तास बोलतो या अंतरंगांवर स्त्रियांच्या. अरे बापरे, मी आता नाही जमणार ग. मला खरंच सांगतो खूप लेट होईल ना. हो हो, तू जा. हो हाऊसफुल जा तू. मला नाही वेळ. पासपोर्टचं झालं पाहिजे ना काम. चल 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 चल.
राम राम. नमस्कार. राम राम नमस्कार. तब्येत कशी आहे तुमची? एकदम फिट. मग आर्मीत जा, इकडे काय करता बाय? काय काय बोलताय तुम्ही? अहो आर्मीत जाणं एवढं फिट नाहीये मी जनरल सांगितलं मी फिट आहे म्हणून. मस्करी केली हो. नाही, हरकत नाही. आयुष्य म्हटलं मस्करी पाहिजे नाही काय? नाही बरोबर. आणि आयुष्यात ही मस्करी झालीच पाहिजे नाही काय? नाही खरं आहे खरं आहे. आणि कोणीतरी म्हटलेलंच आहे ना, कटते कटते हज जाय रस्ते. नाही नाही तसं नाही. काय म्हणलंय? ते तसं नाहीये, ते हसते हसते कट जाय रस्ते असं आहे ते. म्हणजे असं पण आहे काय? असंच आहे. असं पण आहे नाही असंच आहे. ऍक्च्युली बोलताना ते मस्त. बाकी बाकी छान बाकी छान. राहायला कुठं? इथेच पोलीस स्टेशन मध्ये? म्हणजे पोट भाडे करून इथे ठेवतात? भाडं किती आहे? अहो पोलीस स्टेशन इथे म्हणजे इथे नाही हो. इथे म्हणजे ही बिल्डिंग आहे ना, एक उंच बिल्डिंग आहे बघा 17 माळ्याची. त्याच्या पुढे एक चौक. मला काय सांगता बाय? मला काय इंटरेस्ट नाही तुम्ही कुठे राहता, काय खाता पिता. मी कशाला विचारू तुम्हाला ना? अरे बाबा सम्या. याने मला विचारलं. वा वा. बाकी सकाळी सकाळी पोलीस स्टेशन मध्ये हजेरी लावायला आलो आहे. कुठली हजेरी? ते तुमच्यासारखे तडीपार लोक असतात ना, ते इथं हजेरी लावायला येतात ना. एक मिनिट, मी तडीपार कुठे आहे? तडीपार नाही हा. मग नाहीये तडीपार. उगाच काय बोलताय तुम्ही? चेहऱ्यावरून तुम्ही तडीपार वाटता वाय. चेहऱ्यावरून तडीपार वाटतो आणि हा काय कॉर्पोरेट मधला वाटतो? मी तडीपार वाटतो तुम्हाला? म्हणजे कामाला आहे. मी तडीपार नाही हो. मी ते कामाला आलोय. माझं वेगळं काम आहे म्हणून मी आलेलो आहे. अच्छा, वेगळं काम आहे. वेगळं काम आहे. अच्छा, मग कशासाठी आलं वाय बोली? पासपोर्टचं काम आहे माझं म्हणून मी आलेलो आहे. पासपोर्टचं काम आहे का? आलेलो आहे. पासपोर्टचं व्हेरिफिकेशन आहे. अच्छा, व्हेरी वेगळंच काम आहे मग. होय. वा वा वा. बाकी मस्त चाललंय. मस्त चाललंय. तुमचं नाव गुलाब आहे ना? गुलाब का असेल माझं नाव? नाही नाही, चेहऱ्यावरून तुम्ही गुलाब वाटता वाय. मी चेहऱ्यावरून गुलाब वाटतो हो, तुम्हाला? असं वाटतं तुमच्या जवळ यावं आणि तुमच्या सगळ्या पाकल्या अशा खुसकरून घ्याव्या. पण नको, काय काट टोचतील ना, मला नको नको. एक सेकंड जरा थांबाल का? आलं. माझं नाव गुलाब आहे कोणी सांगितलं तुम्हाला? गुलाब नाही नाही आहे. मग झेंडू? अरे गुलाब नाही म्हटल्यावर झेंडू हे ऑप्शन आहे. एक मिनिट, मला चिडायला लावू नका प्लीज. नाही. मी सहसा चिडत नाही, कळलं तुम्हाला? नाही तसं. प्लीज शांत बसा. नाही, नाव कसं माहिती पाहिजे ना आपल्याला. समीर नाव आहे माझं. ऐका, समीर. कॉमन आहे, अतिशय कॉमन आहे का नाही? अमन आहे म्हणजे? कॉमन नाही काय? कॉमन नाही काय आहे? काय आहे त्या नावात मला सांगा. काय दम आहे नावात? म्हणजे दादर विरार ट्रेन अशी थांबवली आणि म्हटलं ए बॉ समीर कोण आहे, खाली उतरा, अख्खी ट्रेन खाली होईल. काय माहितीये? एवढं कॉमन. आता कॉमन आहे म्हटलं एखादा राग येणार आहे ना. आणि काय अर्थ आहे समीर? अर्थ आहे, अर्थ आहे. एक मिनिट, अर्थ तू एक सेकंड जरा थांबा. आता मगातपासून मी ऐकतो. मी काय बोललोय तुम्हाला? एक शब्द तरी उलट बोललोय? समीरचा अर्थ माहितीये तुम्हाला? काय? समीर म्हणजे वारा. मग झोंबा. वारा वारा हो ना? मग? माझ्या अंगाला झोंबा. काय बोलताय तुम्ही? आई मग नाही. अरे समीर, हवा का झोका धरून मला ठोका. आई गा. नाही आवडला? टाका जेलमध्ये टाका वसाड्याला. वसाडी बोलली असल्या पंचीवरती. जामीन पण देऊ नका वसाड्याला, सांगून ठेवतो. चांगला सोडू दे वाचडायला त्याला. अरे बापरे, काय ह्युमर आहे रे माझ्याकडे देवा. काय करू या ह्युमरचा? तोंड नाही रे, तोंड नाही मोरे. तुला तोंड नाही रे, तोंड नाही. नाही नाही नाही. काय साला पंच आहे माहितीये. म्हणजे तालमीत चांगला खोलतो हा, इथं तोंडावर वापरतो माहितीये. ह्युमर ह्युमर. बाकी मस्त आहे. ए, नाव काय? समीर काय?
समीर. त्या नाव छान आहे तुमचं. थँक्यू. असं नाव पाहिजे माणसाचं. सांगता. मला लय आवडलं आहे नाव तुमचं. थँक्यू थँक्यू. ते तुम्ही जन्मापासून टकले की परिस्थितीने टकले झाले आहे? जास्त बोलू नका आता तुम्हाला आयुष्यपत सांगतोय. जन्मापासून कोण टकलं असतं आणि परिस्थितीने कोणाला टक्कल पडतं? परिस्थितीने वाटेल ते बोलता. ओ ओ ओ राऊत कुठे आहेत बघा ना साहेब, मला जरा बोलायचं त्यांच्याशी प्लीज. हो, कोण आहे हे हवालदार? एक मिनिट उभे राहाल प्लीज. एक मिनिट फक्त उभे राहा. शर्ट इन केलेला बाहेर सोडला ना, चड्डी घालायची गरज नाही तुम्हाला. एवढा राजेश देशपांडेंच्या अंजू उडाली भूर याच्यात काम करता का तुम्ही? काय मला कळतच नाही अरे, खरंच ना. अच्छा, म्हणजे तुम्ही जो पासपोर्ट काढतावाय तो परदेशी जाण्यासाठी काढतावाय की गल्लीतल्या पोरीवर इम्प्रेशन मारण्यासाठी काढतावाय? पासपोर्ट दाखवून गल्लीतल्या मुली इम्प्रेस होतात अशा गल्लीतच राहत नाही मी. नाही. कळलं? एका चांगल्या लोकॅलिटीमध्ये मी राहतो. परदेशी चाललोय मी. परदेशी? अच्छा, परदेशात जातावाय. परदेशी चाललोय मी. अच्छा, परदेशी. आता मग किती परदेशी? तसं ना व, म्हणजे ते आता आमिर खान चिडणार तुमच्यावर. कोण चिडणार? आमिर खान का? तो म्हणालाय ना परदेशी जाणं नाही. नाही ना. नाही म्हणला. वासाडी पडली असल्या पंचवरती बर्फाच्या लादीवर झोपा त्याला बस. अरे वरण असं मीठ सोला हा असा थंड कुडकुडल ना वासाडा, त्याच्या डोळ्याचा अक्रोड होतील त्या कळेल त्याला. डोळ्याचे अक्रोड? ते सोनी मराठी बरोबर लय हट्टी आहेत. त्यांना मी नेहमी सांगतो मी पाडेन तरी सगळं पंच मला देतात. आणि ह्याला इथं असंच आणून बसवलाय फुकटचा परिडे. ओय 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 शांत बसायचं आता. ओय प्लीज हा, सांगून ठेवतोय प्लीज शांत बसा आता. अरे तुम बोलो ना काहीतरी तर. ओय ओय बोल ना, तुमका कैसा बैठा है तू? म्हणजे उसको बोलो ना जरा. कोणी तर थांगा ना. फुकटचा परडे, लाज नाही वाटत रे आज तुम्ही? हा? माईक पण नाही लावलाच. अरे परदेशी? हा? नाही परदेशी म्हणजे नेमकं कुठे जाता वाय? अमेरिकेला. अच्छा, अमेरिकेला जाता. अरे वा दादा. नाही गेलं पाहिजे अमेरिकेला. मस्त आहे ते, बघण्यासारखं आहे. हो. ते काय तुम्हाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणून जाता वाय? नाही त्याच्यासाठी नवा नाही हो. कस काय? म्हणजे शेतीविषयक काय आपलं संशोधन लावलं पाहिजे त्यासाठी जाता वाय? नाही हो. त्यासाठी पण नाही, नाही. नाही. कमाल झाली म्हणजे तुम्ही. म्हणजे काहीतरी आता तिकडे जागतिक चर्चा करण्यासाठी भारताने तुम्हाला पाठवलं तुमची इज्जत काढून घ्यायला हेड जाता वाय? काय बोलताय अजिबात. त्याचे काय? मग तुमचा पासपोर्ट जाळून टाका. जगता कशाला? ए शांत बस रे. तू कोण रे माझा पासपोर्ट जाणार? ए, तसं नव्ह. बघा बाई, हे खूप झालं आता तुझा. अरे तुरे उतरतो मी तुला सांगून ठेवतोय. नाही, नाही, तसं. मी अमेरिकेत चाललोय माझ्या बहिणीला भेटायला. तुला काय प्रॉब्लेम आहे? फालतू कारण आहे. काय फालतू कारण आहे? फालतू कारण आहे. या कारणासाठी मी तुम्हाला 100 पैकी फक्त 2च गुण देईन. काय कारण झालं? उत्तर पत्रिका घेऊन आलोय सर तपासा म्हणून तुझ्याकडे. 2 गुण देतोय मला. ए अरे हे बाळा हे नको रे प्लीज. वा दादा. शांत बस झाला. म्हणजे जाता मी माझ्या बहिणीकडे चाललोय. बहिणीला मुलगा झालाय म्हणून भेटायला चाललोय वाच्याला माझा. अच्छा, बहिणीला पोरगा झाला बहिणीला. होय, होय. काय? हा. अभिनंदन ना तुमचं. अभिनंदन. तुम्ही मामा झाला. थँक्यू. मामा होणं गरजेचं आहे माहिती तुम्हाला. गरजेचं मामा नाही. मामा असतो लक्षात ठेवा. नाव काय? अजून ठेवायचंय तसं. काय सांगता बाय काय? होय, होय. म्हणजे बहिणीला पोरगा झाला तरी आई वडील तिचं अजून नाव नाही ठेवली नाही. अरे तिचं नाही हो, तिचं ठेवलंय. तिचं कसं नाही ठेवणार? अजून मुलाचं ठेवलेलं नाहीये. म्हणजे काय? हा, बहिणीचं नाव पमी. काय दा? पमी पमी. पम्मी? हा. काय नाव आहे काय? शी त्याला काय नाव म्हणतात काय वासाडी? माझ्या बहिणीचं नाव जर पम्मी असतं ना तर अमेरिकेत मी पाऊल पण टाकलं नसतं माहिती आहे का तुम्हाला? पम्मी काय? पम्मी अरे काय चव तुमच्या नाही. बहिणीचं नाव काय? झिंगी. तुझ्या याला झिंगी नाव आहे तुझ्या बहिणीचं? अरे 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 याच्या बहिणीचं नाव झिंगी आणि हा मला बोलतो पमी पमी म्हणून. खुद का झुंग के है. लाज वाटतंय तुला? काय झालं काय झालं? पमी चांगलं आहे झिंगीपेक्षा. मोठा झिंगी नाव सांगतोय. मी कुठं म्हटलं माझ्या बहिणीचं नाव चांगलं आहे म्हणून? माझ्या बहिणीला नाव का ठेवतो? मी कुठं तुम्हीच ठेवलं ना. मी फक्त शी म्हटलं अरे बाकी गप्पा बस. शांत बस. काय बोलायचं नाही ना. ए ओ गप्पा बसा ए ओ प्लीज. गप्पा बसा आता प्लीज. हा ओ हो प्लीज गप्पा बसा. माझं नाव
ओ जरा बघा ना कुठे आलेत, बघा ना जरा हात जोडतो यार, बघा ना कुठे आहेत साहेब, बघा ना जायचंय हो. खरं सांगा असेच आलात ना, काहीच काम नाही ना अवेलेबल होतास म्हणून आलास ना तू, खरंच सांगा ते प्रामाणिकपणे. तुला आता एकच किट आहे म्हणून बसवलंय माहितीये का तुला हे? बाकी अच्छा बहीण अमेरिकेत राहते काय कुठे? आता झालं ना, अमेरिकेत कुठे म्हणजे खाशाबामध्ये राहते? शिकागो आहे ते, कुठला खाशाबा? अरे अमेरिकेत खाशाबा आहे मोठं, शिकागो आहे शिकागो. अच्छा गो मला शिकवता बाई काय वाचताडे ना म्हणजे त्यात काय काय शिकवायचं? शिवाय काय तो अमेरिकाचा ट्रम्प का फ्रम कायचा आहे त्याने आपल्या देशावर तारीख लावली त्याचं काय तारीख नाही आहे, तारीफ आहे तारीफ. हा, मग त्याची तारीख कशासाठी मी घालू? अरे तारीफ नाही, अरे 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 काय अरे निघालेत लाचारून भाचेचं कुले धुवायला तिकडे. अरे मी तिकडे एकच काम आहे मला, अमेरिकेला जाऊन कुले धुवून परत यायचं एवढंच काम आहे माझं. एवढा आहे तर मग ऑस्ट्रेलिया मध्ये जा ना. अरे पण मी का जाऊ ऑस्ट्रेलियाला? ऑस्ट्रेलियाला माझी बहीणच नाहीये ना. तिथं एखाद्याची बहीण असेल तिथं भाचा असेल ना त्याचं जाऊन कुलं धुवा ना. अरे मी काय MBA केलंय कुले धुण्यात? मला सांगतोय मी का जाऊ तिकडे? माझे तू घबरा गप एकदम. वाजवण फनकन एक बघणार नाही पोलीस स्टेशन वगैरे, आग टाकलं तरी चालेल मला, मारे नाही. अरे दिखाव ना जरा गुंड का हे दिखाव ना कुछ दंडबिंड. काय माणूस आहे यार. अशा माणसाने जगूच नाही आयुष्यात. मी तर जीव द्याला सा आयुष्य देऊ द्याला. आंतरराष्ट्रीय म्हणजे आंतरराष्ट्रीय मध्ये ह्यांना पारितोषिक काय भेटलेलं नाही आहे. बरं शेतीविषयक संशोधन म्हणावं ते पण यांचं नाही झालेलं. बरं हा निघाला तिकडे ट्रम्पला काय बोलायला, पण एक शब्द तिकडे जाऊन बोलणार. गपरे. बहिणीचं नाव काय? पमी. काय झालं नाव तिचा वासा टिपली तिच्या नाव. अरे बरं बहिणीचा फोन आला, दादा ये भाषेचं कुलं धुवायचं. निघाले कुलं धुवायला. आई शपथ सांग, तुझ्या छातीच्या केसांना ना मध चोळणे अस्वला समोर टाकेन तुला. आई शपथ सांगतोय मी. मग टाळका सटकवू नको. आई शपथ सांगतो मी चबलेले बडवे. तुला माहित नाही मी कोण आहे. एवढ्याशा मिशीवर जाऊ नको, तुडवतो मी. बाकी आपल्या देशामध्ये सगळ्यात एक नदी मोठी कुठे आहे माहिती काय तुम्हाला? नाही माहिती. माहिती नाही? नाही माहिती. तुम्हाला माहिती असली पाहिजे. नाही माहिती. काय करणार आहेस नाही तू? जनरल नॉलेज म्हणून काहीतरी पाहिजे का नाही? नाही जनरल नाही माझ्याकडे. काय करणार पाहिजे आहेस? गरजेचं आहे. अरे नाही ना. काय काय करणार आहेस? आता तुम्ही UPSC च्या परीक्षेला बसताव आहे आणि म्हणता मला पास करा कसं पास होणार? अरे मी कुठे UPSC ची परीक्षा देतोय? मी जगातली कुठलीही परीक्षा देणार नाहीये. अच्छा, तुम्ही परीक्षा नाही देणार आहो? नाही देणार आहे. मग वशिले लावून नोकरी मिळवणार आहो? तुमच्या मुलांना आपल्या देशाचं ना अतोनात नुकसान झालेलं आहे. कळतंय काय तुम्हाला? इकडे रे शेळपट्टी आहे. काय करतोस तू? काय काम काय करतो? मला एवढा शहाणपणा शिकवतोस, काम काय करतोस तू? मी नाही काय काय काम काय करतोस? नाही, कुठे काम काम मग इकडे का आलायस? पोलीस स्टेशनला का आलायस? ते काय झालं म्हणजे सामान्यापूर्वी ना आमच्या एरियात ना पोलिसांची गाडी आली होती. मग? तर काचेवर अशी धूल होती, तर मी त्या काचेवर ना बोटाने लिहला पकड पकड कोंबडी पकड. तर पोलिसांनी मला रंग्यात पकडली. 2 कानाखाली मारली आणि मला सांगितली नाही रोज सकाळी इथं यायचा, 2 कानाखाली खायच्या आणि घरी जायचं. ही मला शिक्षा दिलेली आहे का नाही? अरे तुझी लायकी आहे? त्याच्यात काय आहे? रोज 2 थोबाडीच खातो इकडे येऊन मला सांगतो तू. ऐका नाही, अहो, नाही, नाही, ऐका साहेबाला बोला मी. नाही, नाही, साहेबा- नेहमीप्रमाणे एकदम आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. ऍक्च्युली झिंगी झिंगी झिंगट परफॉर्मन्स. मजा आली. येस प्रसाद दा. बहारदार. या सिरीज मध्ये तुमच्या दोघांखेरीज मी जगातल्या कुठल्याही ऍक्टरला इमॅजिन नाही करू शकत. फक्त तुम्ही दोघंच ही सिरीज करू शकता. बेफाट म्हणजे मोरे ज्या निगरगट्टपणे तू वावरतोस ना पूर्ण ते अशक्य आहे. म्हणजे अशक्य आहे. लाजवाब. थँक्यू. सम्या कहर कहर आहेस तू. कहर म्हणजे पहिल्या क्षणापासून म्हणजे पहिल्या काय ते हा तुला काय विचारतो बाकी त्याच्यानंतर मस्त पासून हा जो तुझा प्रवास असतो ना तो इतका विलक्षण बघण्यासारखा असतो. त्यातले सायलेन्सेस इतके
इतके बाप काढतोस तू बाहेर की क्या बात आहे. फार मजा आली. Thank you, thank you. फारच मजा आली ऍज युजल. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. थँक्यू. मजा आली. बार Thank you, thank you. निर्मिती ताई या तुम्ही पण जा. बरं अच्छा ओके. तुमचं आपलं काय कारभारी हे काय अचानक. हे काय अचानक. अरे बायकोच्या केसात माळतो मी गाजरा. बायकोच्या केसात माळतो मी गाजरा. चला आता हनीमून करू साजरा. काय करावं तुमचं आपलं काहीतरी दिसतं. काहीतरीच काय. आईनं सोडायला गेलेलात ना स्टँडवर. सोडलं ना आईला. सोडलो. आईला चांगलं एसटी मध्ये बसवून दिलेलं आहे. चांगली विंडो सीट दिली. बरोबर 2 पिरू दिल्या ते. आईला म्हणले निवांत जा. आई पण म्हणली आता 4-6 महिने थोरल्याकडे राहती. म्हणलं राहायचं निवांत राहायचं. हिकडची काळजी काय करायचीच नाही. जवा तुला कवा यावंसं वाटेल तवा ये. काय काय नाही. आता डायरेक्ट बाळण तिनीला बघायलाच ये म्हणलं. डायरेक्ट आता डिकाचं लाडून दुपटी घेऊन ये असंच म्हणलं. खूप काय वाट. काय लाजतंय काय लाजतंय काय लाज. ओय खिडकी उघडी आहे तर तुम्ही गप्प. कोणी लय रोमॅन्टिक होताय तुम्ही. कामावर नाही जायचं होय. चला कामाला ती नाही. घेतली. आईचं तिकीट काढायला घेतलं तेव्हा 4 दिवस सुट्टी घेतली. आता सुट्टीच नाही. आता जी काय काम आहे ती इथं घरातच. आता आहे की नाही ही दार काय 4 दिवस उघडतच नसतंय. आता म्हणजे ही घरच महाबळेश्वर आणि ही घरच स्वित्झर्लंड. तू मी आणि काय करणार आहे एवढं दार लावून. काय करणार आहे. लय काय काय करणार आहे. आपण ऐक नाही दोघं एका बशीतनं चहा पिऊ. एक चॉकलेट दोघांनी एका वेळी करून खाऊ. मानियनचा शाहरुख लय रोमॅन्टिक होतोय तेव्हा. होणारच ना रोमॅन्टिक. किती दिवस असं मनासारखं रोमॅन्स केलाच नाही. ही आपली एवढी एवढीशी खोली ही एवढीशी खोली ना आतलं किचन एवढी एवढूस. त्याच्या यायला वाईच पायच पसरला तरी कपडावली भांडी खाली पडते ती. काय करायचं सांग. आणि तुझ्या शाहरुखचं काय सांगती. शाहरुखला म्हणा आमच्या खोलीत येऊन इथं असं हात पसरवून बघ. हात पसरवल्यावर पोरगी नाही येत हातात. दोरीवली चड्यान कपडे येते ती हातात. इकडे हात पसरला की मोहरीवला साबण येतोय हातात. बया तू किती दिवस असं मांडीवर झोपलंच नाही ग तुझ्या. किती दिवस झाला आई हितच होती ना. बरं तिला शुगरचा त्रास आहे. रातभर नुसती आपली बाथरूमला जात असती. जरा पाय लागून एखादं भांड पडलं तरी ए पोरांनो जरा दामानं. आई काय करायचं आईचं. बरं रातभर नुसतं त्याच्या आयला ती मच्छर कानाभोवती गांग 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 गांग. ती खटारा घड्याळ आपलं ती टिक 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 टिक. बरं त्यात आई घुरती. काय काय बॅकग्राऊंड आहे का रोमॅन्स. हा गांग गांग टिक टिक गांग गांग टिक टिक. अरे काय ढेकळ रोमॅन्स होणार आहे ह्याच्यात.
पण आता सुट्टी नाही हं. आता रोमॅन्स म्हणजे रोमॅन्स आहे. आता तिच्या आईला तिकडं बिल्डिंगला आग लागली तरी चालतंय, ही दार काय उघडणार नाही. लय रोमॅन्टिक. हाय का दरवाजा वाजला. आलंय कोणतरी आलंय थांबा. आता कशाला कोण आलंय? केवढ्यानी ठोकताय ते बघा नाही एकदा अरे पण ही काय वेळ आहे का यायची? आता कशाला आलंय कोण? माझ्यावर कशाला चिडताय हो? चालू ग माझं उघड उघडून तर बघा एकदा बघा ना कोण हाय तर बघ. काय आहे? कोण आहे तिच्या आई? वहिनी ओ दादा दादा काय हो वहिनी दादा दादा हुट असं खाली काय बसलाय रे दादा हुट तरी. अरे काय वहिनी झालं काय ते सांगा वहिनी काय करताय वहिनी दादा, वर बस. शांत बसा वर बस. शांत बसा इथं बसा नाही नाही इथं बसा. मी इथं काय बसाय आलेलं नाही, मला माफ करा भाऊ, मला माफ करा. मला इथं तमाशा नाही करायचा. वंस ह्यो तुमचा भाऊ हे पार्सल इथं स्वाधीन केलं, ह्यो संसार आता माझ्याचा होणार नाही. तुम्हाला हितनी दंडवत. आता मी चालले चला असं एकटंच जायचं नाही दादा. बसा इथं बसा पाणी घ्या. काय काय वहिनी बसा इथं बसा बस पहिलं शांत व्हा बरं. जरा दमानं घ्या शांत पाणी घ्या बसा बसा. पाणी घ्या. पाणी काय घ्या. झालंय शांत व्हा. पाणी घ्या वहिनी. शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. संपलंय पाणी आता. काय गल्लाच गिळताय काय? कसं बोलताय तुम्ही झालं शांत श्श्श, श्श्श. काय झालंय सांगा काय? एकदा सांगा. काय झालं ताई? काय झालंय? विचारा ना ओ वंस, तुमच्या लाडक्या भाऊरायाला विचारा ना काय झालं. आज करू नये आता उघड थोबाड का येऊ ते उचकटायला. ताई शांत व्हा. शांत काय बोलू? ताई शांत व्हा. आज करू. नवरा आहे ना तुमचा तो का आपल्या घरच्या पूजेला आला तो गल्लासाचा शेट आहे की ह्या घरात दुसऱ्या घरात पाठवला? रागात आहे म्हणून हसत नाही, तर हसले पण असते. करा मला. नका ना बोलू काहीतरी उगा वहिनी शांत दादा दादा आधी उठ इथं बस. बरं बसा दादा. बर काय झालंय सांगतोस काय झालंय सांग तरी दादा र काय तुम्ही दोघं बी काय. दादा बोल ना दादा. येऊ ते ताणी मग. हो हो. काय बोलू दाजी? मला सांगा, प्रत्येक पुरुष कर्तबगार असतो काय? सांगा मला. काय काय पुरुष कम नशिबी असतात माझ्यासारखे, ज्यांच्या नशिबात सोडा मित्रांमध्ये पण यश नसतो. त्यांनी काय करायचं? मेहनत करायची ओ, मेहनत करायची. ढुंगान जरा उचला ना खालनीवर. तुम्हाला सांगते, मला लय कटाळा आला ताई. वैस हित या मला लय बोला, बोला, बोला. 24/7 ह्यांना नुसतं गिळायला पाहिजे. काम म्हटलं का पळा आणि खायचं म्हटलं का गिळा एवढंच सुचत. मला ना आता नांदवायचं नाही. मला ना ह्यो संसारच बास झाला. हितनी नमस्कार त्यांना. नाही नाही ओ वहिनी वहिनी आती आती तू आधी आती असं नाही काय करायचं. करू या माणसाचं मी? काय करू सांगा? दादा शांत व्हा. हित बस. काय 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 वहिनी जरा थंड बसा, इकडे या ना तुम्ही. काय काय नुसतं काय लावलंय वहिनीनं समजवा ना काय जरा. समजू यार मी? आज मस्त पैकी का खोलीमध्ये महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी फुलावणार होतो का मी. 2 फणसं येऊन पडले ती वावरात. आग लावली सगळी माझ्या वावराला. तर ते महत्वाचं आहे का? नंतर बघू. तुम्ही बोला ना जरा बोला ना तुम्ही वहिनी शांतपणे घ्या. ताई हे बघा, मला इथं हे येऊन बघा. काय तसं नाही तसं नाही ताई. हे बघा कसं असते, संसार आहे ना हो शेवटी. माहितीये मला भाऊ. संसार म्हणलं कसं भांड्याला भांडं लागतंच की हो. आणि का बरं नांदवायचं नाही? शांत होत. का बरं नांदवायचं नाही तुम्हाला? हा ह्या माणसानं लय इट आणलंय हो मला. इकडची काडी तिकडं करत नाही हो माणूस. मी सकाळी वंस कामाला जाते ना, तेव्हा असं किचनवरती ना सगळी अशी भांडी उपडी करून ठेवते धुवून. भांडी मांडणी तरी लावायची ना, ते पण करत नाही. एकटीने संसार रेटते मी. काय रे दादा तू आपण होतोय ना रेट काय अडतोय? रेटते ना. दादाजी मी एकदा प्रयत्न केला होता, 1 कप घेतला होता, फुटला तो कप. मी काय करू? आता एक डाव का फुटला तर का कामाला हातच नाही लावायचं का? आणि रेटते काय? मी एकटीने रेटायचं का? पुरुष म्हणून तुमचं काय कर्तव्य हाय का नाही हो सांगा बरं. काय रडू हाय का नाही? दादा अरे दोघांचा संसार आहे ना तुमचा. दोघांनी मिळून कसं छान पैकी रेटला पाहिजे तो. अरे काय लागा, काय माणूस आहे का? काय कोण माणूस आहे लागा दादा?
आ काय करायचं लगा तुमचं एवढं लगा सोन्यासारखं 2 बेडरूमचं घर आहे लगा. आ म्हातारा माणूस नाही आहे घरात, खोकणार कुणी नाही आहे. काय लगा संसार रेटला पाहिजे लगा काय रेटला पाहिजे संसार लगा तुम्ही. असं नक्का न करू. उठा. काय विषय दाजींचा? आ? नाही काय नीटच तसं नव्हतं. उठा चला. मी नाही. चला उठा घरी जायचं. दादा उठा. उठा दादा घरी जायचं. दादा उठा घरी जायचं. चला चला घरी जाया. मी जरा दमानं घ्या माझा दादा हाय तो जरा दादा हाय. दादा अरे करा ना काहीतरी करा ना तुम्ही त्यांच्यासाठी. अरे कुठलं काय करतायत ते? त्यांच्या गालावर मच्छर बसलेला असतो ना, मी किचन मधून पळूत येऊन उडवते. वहिनी वहिनी असं नाही. ये बघा वहिनी वहिनी, संसार म्हणजे 2 चाकांवर चालणारा रथ असतोय की नाही. हो एक डगमगलं तर दुसऱ्याने सांभाळायला नको काय सांगा. मला माहितीये, पण आमचं एक चाक तिथंच रुतून बसलंय, त्याला काय करू? पण लई बोलती, लई बोलती. दादा दाजी अख्खा आयुष्य काढून नुसतं टोचून 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 पार कटाळा आलाय मला. आता दाजी माझ्याच्यानं नाही होत. 2 लेकरांची बाळंतपण झाले, मी आता थकलोय. आता नाही होत दाजी. आता दाजी माझ्याच्यानं नाही होत. 2 लेकरांची बाळंतपण झाले, मी आता थकलोय. आता नाही होत दाजी. नुसता जीव वर खाली होतो माहिती. कंबर दुखायला लागली हो. 2 इंजेक्शन घेतली मणक्यात. कुणी? अरे मी घेतली ना मणक्यात 2 इंजेक्शन. तुम्ही कुठली घेतली? वहिनी वहिनी हा म्हणजे मणक्याचं एक विध बाजूला घेतली की. अरे ते डेंगूच घेतला ना तुम्ही. आणि 2 बाळंतपण तुम्ही काढली. मी काय पोटाला पाटावर वंटा लावून फिरत होते वय? नाही दाजी आता शपथ नाही होत माझ्याच्याने. 2 लेकरांचं करून करून पार थकलोय मी आता दाजी. काय केलं लेकराचं? वहिनी काय केलं? ढोंगान धुतली का शेंबूड पुसला? हा? वने मला आता बोलायला लावू नको. राहायचं मी काय करू? दाजी हिच्या बाळंतपणानंतर माझ्या पोटावर स्ट्रेच मार्क केवढे आलेत माहितीये का? अरे या माणसात ते चरबीचं स्ट्रेच मार्क आहे. पोटावर माझ्या आलंय ना. आता नाही होत. काय पण असेल मी इथनं नाही जाणार. मी माहेरी माझ्या बहिणीच्या इथंच आयुष्यभर राहणार. मी नाही येत आता. दादा इथंच ठेव. नाही असं अरे काय बोलताय तुम्ही दादा. असू दा. अरे कुठल्या भावाचा बहिणीच्या संसारावर जगतो? शकुनी मामा जगला ना. शकुनी मामा निर्लज्ज माणूस आहे. एक जात निर्लज्ज माणूस आहे ह्यो. वंस बोला. मी ह्यांना म्हटलं का बा तुम्ही काही करू नका. मी काम करते, खानावळ पण चालवते. तुम्ही काय हिथं पण हलू नका. फक्त त्या गल्ल्यावर बसा. गल्ल्यावर बसून पेंगत असतो ह्यो माणूस. काय रे दादा काय करायचं तुझं. एका जागी बसून बसून गुडघे दुखतात ताई. मग कुले हलवा ना जरा, वरती आणा जरा. बोला ना बोलो ना. दादा मी नाही. का बरं आज करताय तुम्ही? काय अहो काय सोन्यासारखा संसार आहे तुमचा. 2 बेडरूमचं घर आहे तुमचं. लगा घरात कोणी म्हातारा माणूस नाही आहे. खरखुर करणार कोण नाही आहे. गांग गांग टिक टिक कायच नाही आहे. काय संसार रेटला पाहिजे लगा तुम्ही. असं नाही करायचं. दादा चला उठा. उठा घरी जायचं. नाही, मी नाही. दादा घरी जायचं. दादा घरी जायचं. उठा वहिनी सांगा ना तुम्ही तरी घालली. बोला ना दादा. अरे दादा माझं खातर काहीतरी करा ना. दाजी मी नाही जाणार. पहिल्यांदा शेवटचं सांगतो मी नाही जाणार. फार कटायलो या बाईला. नुसतं आपलं अख्खं आयुष्य गेलं रांदा वाडा उष्टी काढामध्ये. कुणाचं रांडलं आणि कुणाला वाढलं? हा? अरे एक नंबरचा आळशी माणूस. मी कामाला जाते ना, दिवसभर जेवढे कप चाय पितात ना, ते सगळे कप असे खिडकीवर मांडून ठेवतात. खिडकीच्या बाहेरच्या माणसाला वाटेल का बाई जलतरंग पंडितच बसलाय टांग टुंग टुंग करत. मला लय दमाय झालं या माणसा पुढं. हे असं दाजी सकाळ संध्याकाळी असं टोचून बोललं. दाजी मला मन नाही. मला वाटत नाही थोडं नटावं मुरडावं. मला नाही वाटत. काय म्हणणं? या हिला सांगितलं वने मला पिपल आलाय. एक सनस्क्रीन लोशन नाही तर मॉइश्चरायझर घेऊन नाही आणलं. अरे त्या सूर्याला तुमचं थोबाड दिसू तर द्या.
ती किरण घुसूत द्या गालामध्ये मचुआ पडते तुम्हाला मॉइश्चरायझर. आयुष्यभर एक शर्ट नाही, एक दागिना नाही, अंगठा नाही, अंगठी नाही, काय नाही दाजी. अख्खं आयुष्य असं काढलंय दाजी, अख्खं आयुष्य असं काढलंय. आई बोलली होती पशा सरळचा आडवा आहे म्हणून गप गुमान सहन करतोय दाजी. दुसरा तिसरा असताना तर केव्हाच कटाळून गेला असता. मी आहे म्हणून टिकलो. अरे ही माझी वाक्य आहेत ना, तू काय बोलतोयस? अरे एवढा आळशी माणूस आहे ना, स्क्रिप्ट मधले स्वतःचे डायलॉग पण बोलत नाही आहे. माझे डायलॉग बोलू स्क्रिप्ट रेटतोय माणूस. दादा माझ्याच्यानं नाही होणार दाजी, असं करू नका ना. नाही होणार. हे बघा थोडं लाज खातर तर काहीतरी करा. वहिनी त्यासनी बरं वाटावं म्हणून तरी काहीतरी. नाही करायची ती. अरे काय काम धंदा काय बिझनेस तर करा. दाजी मला नाही वाटत बिझनेस करावा असं. ज्योतिषाने सांगितले माझ्या नशिबात बिझनेस नाही, धंदा नाहीच आहे माझ्या नशिबात. ज्योतिष बोलला तू तबला जरी वाजवला ना धंदा असा आवाज पण नाही येणार. शब्द मी दमले. दादा यार करा ना काहीतरी तुम्ही यार. एवढा सोन्यासारखा संसार आहे तुमचा, 2 बेडरूमचं घर आहे. घरात कुणी म्हातारा माणूस नाही, त्रास देणार कायच नाही आहे. करा ना काहीतरी यार तुम्ही. चला उठा दादा हाय, माझा दादा हाय. भाऊ मी हात जोडते, माझ्यामुळे तुमच्या संसाराला आस नको, पण मी ना आता या माणसाला नांदवणार नाही. मला लय झाला मला पण नाही नांदायचं. मला आता बास झालाय. मला संसार हिकडनी नमस्कार. अरे तुम्हाला. नाही वहिनी, ऐका ना. एकटं नाही. ओ ओ वहिनी वहिनी काय वने. बसा इथं बसा. काय काय झालं? वने? काय होतंय का? पाणी पाणी द्या, वने, पाणी काय? द्या. वने. पाणी द्या. वने काय झालं वहिनी, वने? काय होतंय वहिनी? ए, पाणी वने ए, पाणी प्या वने पाणी प्या. गरगरल्यासारखं झालं. पाणी घ्या, पाणी प्या जरा, बरं वाटतं. अंधारीच आहे. थोडं पाणी वने ए वने हळू वहिनी दमन. कोरड्या उलट्यासारखं वाटायला लागलं. या आणि दाजी तुम्ही बोलता मी काय नाही करत म्हणून हा? वहिनी दादा काय वहिनी काय सांगता तुम्ही वहिनी? बाया, मी तर म्हणते आता तुम्ही दोघं मी कुठं जाऊ नका, इथंच राहा. आपल्या दोघा धाकटांना पण इथंच घेऊन येऊया वहिनी. तुमच्याच्यानी काय व्हायचं नाही हो आता वहिनी. वहिनी एक काम करूया, आपण लगेच डॉक्टरकडे जाऊ. येता येता देवळात जाऊन येऊ. मी तुम्हाला लिस्ट पाठवते, ती तेवढी बाजारातून घेऊन या. हा काय आकाश या या या. हळूहळू जरा हळू चालवा आता. अरे दादा तुला लगा काय काम धंदा करायला नको. ही नको ती उद्योग तुला सुस्ते दिवे रे बेन्या. हे आता आपल्या हातात असतंय. का बसा इथे लगा माझं काय होईना झालं. तुम्ही तुमचं लगा काय भेटतंय यार, काय वा वा वा, अतिशय गोड परफॉर्मन्स. शेवटी सावत्या तुझी दया आली मित्रा. फारच फारच कमाल. बघूया हा सरसे काय म्हणतात प्रसाददा. सावत्या लका तुला एवढा मोठा फ्लॅट दिलाय, आजूबाजूला एवढी माणसं हसता हसता खोकतायत, तरी तुझा परफॉर्मन्स क्या बात आहे. वा वा वा, बहारदार. काय चौघांचं कॅरेक्टरायझेशन होतं, लाजवाब. म्हणजे स्किटचा विषय फार छोटा होता, पण चौघांच्या परफॉर्मन्सने तो इतका कडक होल्ड झाला. वा वा वा, क्या बात आहे. दर्जा. मजा आली, खूप मजा आली. निर्मिती ताई. जबरदस्त परफॉर्मन्स. खूप सुंदर झालं हे स्किट. सुरुवातीला तुम्ही दोघं जे काय लाजत होतात एकमेकांशी बोलताना, म्हणजे हे जेव्हा आले तेव्हा लक्षात आलं की हे तुम्हाला डिस्टर्ब करणार आहेत. पण मला वाटत होतं त्यांनी यांना कोणी डिस्टर्ब करू नये, इतके ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आणि आईला गावी पाठवून दिलेलं आहे. खूप गोड केलं सुरुवातीचं तुम्ही, आणि त्या सगळ्या गोडपणामुळे हा नंतर जो मिठाचा खडा पडला त्यामुळे आम्हालाही त्रास झाला तुझ्या इतकाच. आणि तुमचं काय करावं मी, काय करावं, काय केलंस हे तू. लेक चालली सासरला माहिती होतं, हा आता भाऊ आला माहेरला.
वादी दिवा. आणि वनिता दिवसेंदिवस म्हणजे तू गोडीली होत चाललीस. म्हणजे तुला तुझ्या पप्प्या घेतल्याशिवाय मला आता गत्यंतर नाही. इतकं गोड काम करतेस ना तू वनी, किती सुंदर काम करतेस. आणि किती म्हणजे किती गोड असावं एखादं स्किट, तर ते एवढं गोड असावं. पण आता या खूप भारी परफॉर्म केलं. तुम्हा सगळ्यांना कॉपरपासून नमस्कार. मंडळी, पर्यटन स्थळांवरील माकडांचा उच्छाद या विषयावर आता इथे महाचर्चा आयोजित होणार आहे. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची जोरदार खडाजंगी अनुभवण्यासाठी. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राच्या नंबर 1 टॉक शो मध्ये MHJ महाचर्चा. मुद्दे नाही गुद्दे. मी प्रियदर्शनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे या शो मध्ये आपण वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर भाष्य करतो, मतं मांडतो आणि त्याचबरोबर त्याच्यावरती चर्चाही करतो. आणि आजचा विषय हा खरंच खूपच वेगळा आहे. तर मंडळी, असं म्हणतात की उत्क्रांतीमध्ये माकडाचा माणूस झाला, पण मग जी माकडं माकडच राहिली त्यांचं काय? हो, मी त्याच माकडांबद्दल बोलतेय जी पर्यटन स्थळी माणसांना त्रास देतात. अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे माकडांनी. हे 30 माकडं आहेत जे माणसांवर हल्ले करतात, पर्यायी माणसांच्या वस्त्यांमध्ये घुसून चोरी करतात, नुकसान करतात. मग यांचा बंदोबस्त करायचा की माकड चेष्टा म्हणून यांना सोडून द्यायचं? थोडक्यात काय तर पर्यटन स्थळं ही माकडांसाठी की माणसांसाठी, हा आजचा आपला सवाल आहे. आणि त्यासाठी चर्चेमध्ये सामील झालेले आहेत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ पृथ्वी प्रताप, त्याचबरोबर माकडांनी त्रस्त झालेले माकड पीडित पर्यटक म्हणजेच रोहित माने, आणि माकड प्रेमी अरुण कदम देखील सहभागी झालेले आहेत. सगळ्यांचं स्वागत. माकड प्रेमी असं नका बोलू तुम्ही. मी प्राणी प्रेमी आहे, म्हणजे मला सगळेच प्राणी जाम भारी आवडतात. ओके. पण माकड प्रेमी असं जरा चिडवल्यासारखे वाटतं प्लीज. हरकत नाही, तुमचा मुद्दा मला कळलाय. आपण चर्चेला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायला आवडेल की माकडांना या विषयाविषयी काय वाटतं. सर बोला. हॅलो, म्हणजे माकडांबद्दल काय बोलायचं असेल तर सर बोला. म्हणजे मी माकड आहे काय? मी माकड नाही ना, मी प्राणी प्रेमी आहे. तर माकडांविषयी तुम्हाला काय बोलायचं तुम्ही बोला, असं बोलायला पाहिजे ना तुम्ही. मला तेच म्हणणं होतं, तुम्हाला जे बोलायचं आहे तुम्ही बोलू शकता. हा हा, तर मला असं बोलायचंय, ही जी काही तज्ज्ञ मंडळी आलेली आहेत तर ते आधी बोलतील सगळे. त्यांचं सगळं मी जे काय भाष्य मी ऐकून घेणार आहे. ओके. मग प्रतिवाद करून माझा मुद्दा मी त्याच्यावर आणि त्याच्यानंतर सांगोपांग भाष्य मी करणार. हरकत नाही. अरुणजी कदम यांनी सावध पवित्रा घेतलेला आहे. आपण वळूया पीडितांकडे. रोहितजी, काय सांगाल? हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या माकडांनी आहे की नाही, बेन्यांनी आजकाल लय उच्छाद मांडलेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, जवळजवळ माजले ती याची. म्हणजे मी खरंच सांगून ठेवतो, ह्याच लायकीत ठेवलं पाहिजे आपण. कळलं का? म्हणजे मी जिथं जिथं जातोय की नाही तिथं तिथं मला त्रास देते ती. हो, तुम्हाला खोटं वाटेल, त्या दिवशी महाबळेश्वरला गेलो तुम्ही, मस्त आपलं महाबळेश्वर होतं माझं. तर मस्त गॉगल बिगल लावला होता, गडी स्विमिंग पूल मध्ये उतरलाय, पोहतोय पोहतोय पोहतोय. तिच्या आईला कुठनं आली काय माहिती, माझी तिच्या आईला सुकी चडी कपडे टावेल बिवेल घेऊन पळाली. हो, एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये भोंगळा फिरत होतो अक्का मी. काय अवस्था झाली असेल, काय लायकी राहिली माझी सांगा. सगळी हसत होती माझ्यावर. माझं डोकंच फिरलेलं आहे. मला म्हणजे मला गाव द्यावं तावडीत, मला गाव द्या फक्त तावडीत. मला माझं डोकं फिरलेलं आहे. नाही, ही काय भाषा आहे मला कळत नाहीये. काय भाषा आहे? नाही कसं कळायला हवं आपल्याला आपण काय बोलतोय ते. आपण माकडांना मारणार आहोत.
तुम्हाला काय वाटतं काय मुळात हे जे सगळं तुम्ही आता म्हणालात महाबळेश्वर असेल हे आपलं काय ते लोणावळा असेल माथेरान असेल मुळात ही सगळी जी ठिकाणं आहेत ती या मंडळींची माकडांची आहेत लक्षात घ्या. तुम्ही काय करता मुळात हे सगळे नैसर्गिक अधिवास जे आहेत ते ह्या मंडळींचे माकडांचे आहेत. तुम्ही त्याच्यावरती कब्जा केलेला आहे अतिक्रमण केलेलं आहे. आपण काय करतोय लक्षात घ्या आपण जंगल तोडतोय आपण तिथे नवीन रस्ते बनवतोय आपण हॉटेलं बांधतोय आपण त्यांच्या घरात जातोय. ही मंडळी माकडं आपल्या घरात नाही आली आहेत. बरोबर की नाही कदा? काय बरोबर आहे तुम्ही मगापासून ही मंडळी असं बोलता मी काय माकड आहे का? शांत व्हा अरुणजी शांत व्हा. ते शांत कसं होणार आहे त्यांना सांगा ना ऍक्च्युली ते बोलतात बरोबर बोलतात चांगले बोलतात म्हणजे जाम भारी ती भाषा मांडतात पण बोलताना काय ही मंडळी असं बोलतात ना. मला काय म्हणायचं ते जे बोर्ड दाखवतात ना ते चुकीचं आहे तुम्ही माझ्याकडे दाखवू नका तुम्हाला तुमचा मुद्दा मांडा. हरकत नाही पृथ्वीजी तुम्हाला त्यांचा मुद्दा कळला. हो, मला कळलेलं आहे. अरुणजी माकडांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय उत्तर द्याल? हॅलो गोंधळ करताय तुम्ही काहीतरी. माकडांचा प्रतिनिधी म्हणजे मी माकड आहे का? कसं असतं की हे बघा कामगार प्रतिनिधी म्हणजे तो कामगार असतो शिक्षक प्रतिनिधी तो शिक्षक असतो. आता तुम्ही बोलत माकड प्रतिनिधी मी माकड आहे का? नाही. त्याच्यामुळे तुम्ही बोलताना असं बोला की माकडांविषयी तुम्हाला काय बोललं तुम्ही. हरकत नाही माकडांविषयी काय बोलायचं आहे आणि पृथ्वीजींच्या भाष्याला तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे ते तुम्ही बोला. नाही तेच म्हणतोय मला काय बोलायचं होतं की ऍक्च्युली कसं असतं की हे जे पर्यटक असतात ना ते त्यांची सगळी चूक आहे ना. काय होतं पर्यटक माकडांसोबत कसं वागतात हे सुद्धा महत्वाचं आहे ना. काय होतं पर्यटक जातात आणि माकडांना काहीतरी खायला देतात. मध साठा एक बोल हा? मध साठा एक आवाजच असा आहे माझा मला सल्ले नका देऊ. शांत बसा जरा. महत्वाचं काहीतरी सांगतो मी लक्षात घ्या. काय होतं हे जे पर्यटक आहेत हे जातात आणि या मंडळींना माकडांना चिप्स देतात हे कोल्ड्रिंक देतात बिस्किटं देतात त्यामुळे ह्या मंडळींचं माकडांचं फावलंय. हे बघा मी काय देत नाही ती बोंगाडी माकडं ओढून घेते ती माझ्याकडं. मग आता हा मुद्दाच वेगळा आहे ना. लक्षात घ्या जी माकडं ओढून घेतात ती तरी का ओढून घेतात? आता या माकडांना सवय आहे का मला सांगा? नाही. पण काय होतं आपण माणसं जेव्हा तिथे जातो तेव्हा आपण त्यांना आयतं सगळं देत असतो. मुळात या मंडळींचं माकडांचं काय काम आहे? झाडावर चढा फळं तोडा फळं खा. पण आपण काय केलंय त्यांचं परावलंबित्व वाढवलेलं आहे. त्यामुळे या मंडळींना माकडांना सगळं सोपं झालेलं आहे. ते काय करतात बसतात वाट बघतात कुणीतरी आम्हाला खायला देईल म्हणून ही मंडळी वाट बघत बसतात माकडं वाट बघत बसतात आणि जेव्हा त्यांना काही मिळत नाही तेव्हा ते खेचून घेतात. खरंय अरे खरंय पण अगदी खरं. वडून घ्यायचे तर नुसतं वडून घ्या ना हिसकावा ना तुम्ही. मुस्काडलं का बरं? मुस्काडलं का बरं? हे बघा नवीन नवीन गर्लफ्रेंड झाली हो मला तिला घेऊन गेलो तुम्ही ह्याला तिच्या समोर मुस्काडला हो मला ह्याला मुस्काडायचे आता. मला काय माहित नाही त्याच्याशिवाय माझं मन शांत होणार नाही. ह्यांना मला मुस्काडायचे. कुणाला? माकडांना. माकडांना बोला ना मला ह्याला कसं मुलगा तुम्ही बोलता? अरुणजी मला म्हणलंच नाही मी माकडाचं. तुम्ही एक हात कशाला करता? अरुणजी शांतता व्हिडिओमध्ये शांतता राखा. बोलतच नाही अर्धवट. व्हिडिओमध्ये शांतता राखा. ऐका इतक्या गोंधळात मग माझा आवाजच नाही पोहोचणार. असं एवढा गोंधळ नको. हो पृथ्वीजी आहे बघा अरुणजी तुम्ही माकडांच्या वतीने माकडांचे प्रवक्ते म्हणून इथे बोलायला आलेले आहात तर तुम्हाला हे सगळं ऐकावं लागणार आहे. अरे हो बरोबर आहे मी ऐकायला लागेल पण माझा जो काही मुद्दा मी मांडतो ते हे सुरू होतात ना. मला बोलायचं आहे तर तुम्ही मला बोलूच देत नाही. तुम्हीच सुरू होता माझा सुरू झाला की लगेच मुद्दा तुम्ही बोलता. एक मिनिट अरे एक मिनिट कसं मगापासून मी फक्त मला बोलायचं तर सुरू होता तुम्ही मला बोलू द्या. अरुणजी कदम विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट मला माहिती आहे तुम्ही मान्यवर आहात पण तुम्ही हा आरोप आमच्या वाहिनीवर करू शकत नाही. आम्ही पक्षपाती प्रकारे इथे चर्चा घडवत नाही. तुम्ही कृपया हे विधान मागे घ्या. हे बघा प्रेक्षक पाहतायत आणि प्रेक्षकांसमोर असं नको वाटायला की माकडांबद्दल मोठी चर्चा चालली आणि माकडांनाच बोलायला दिलेलं नाहीये. तुम्ही तेच बोलताय माकडाने बोल मी माकड नाही मी प्राणी प्रेमी आहे मी. मला म्हणायचंय की माकडांच्या वतीने बोलणाऱ्यांना बोलू दिलं जात नाहीये असं मला म्हणायचं होतं. माफ करा माफ. दादा मला एवढंच विचारायचं तुम्हाला काय वाटतं चूक कोणाची असेल या सगळ्यात? अरे म्हणजे तेच आहे ना ऍक्च्युली काय झालं म्हणजे माकडांची चूक आहे असं नाहीये. बरं बर पर्यटक हे काही धुतल्या तांदळासारखे नाही आहेत तेव्हा सारे. अगदी बरोबर. हे पण तिकडे काय करतात ते लोक फ्लेमिंगोला देतात ते शेव कुरमुरे पर्यटक. याला अर्थ आहे का? फ्लेमिंगो आपले आपले उडत चालल्यात यांनी मध्येच वेफर दिला काय गरज आहे? अरे फ्लेमिंगो कुठून मध्ये घुसावला तू वाचाऱ्या माकडाबद्दल चालला नाही. फ्लेमिंगो कुठं आला मधून? अरुणजी फ्लेमिंगोचं काय? फ्लेमिंगो चटी पलवतो
तुम्ही मारता ना कोण? माकडं अरे मग माकड बोला ना तुम्ही. तुम्ही कसं बोलता म्हातारे? अरुणजी, माकड म्हणजे प्रति- मगापासून मला जो मुद्दा बोलायचा आहे तो बोलायचा होता. हे भलतच काहीतरी बोलतात आहेत ना. नाही तुम्ही तुमचा मुद्दा कंटिन्यू करा प्लीज. नाही हे बघा मला म्हणायचे एवढंच ह्यांचं लाड करणं बंद केलं पाहिजे माणसांनी. ह्यासनी म्हणजे धरून धरून तिच्या याला पिंजऱ्यात टाकली पाहिजे ती. एक मिनिट म्हणजे यांना या मंडळीला माकडांना धरून धरून पिंजरात का घालायचं याला काय अर्थ आहे हे मला पटलेलं नाही. ही मंडळी माकडं काही बोलत नाहीत म्हणून वाटेल ते बोलाल तुम्ही. अरे कळलं, लक्षात घ्या आपण माणसं आहोत जी निसर्ग चक्रात नेहमी खोडा घालत असतो. ही मंडळी माकडं शांत बसलेली असतात त्यांचं काम करत. हे बरोबर नाहीये. तुम्ही या मंडळींना माकडांना सारखं का बोलता? बरोबर बोललो ना मी. तुम्ही ही मंडळी कसं बोलतात तुम्ही? हो, बरोबर आहे की चूक आहे मला सांगा. मुळात मला या प्रश्नाचं उत्तर आता समस्त जनतेला विचारायचं आहे. मला सांगा ही जी मंडळी आहेत माकडं हे कुठनं शिकलेली आहेत सगळं? हे आईच्या पोटातून शिकून आलेली आहेत का? बाटली कशी उघडायची, चिप्सची पाकिटं कशी फोडायची? ही मंडळी माकडं माणसाकडे बघतात आणि मग ते फोडतात, त्याचं अनुकरण करतात. हे चूक आहे की बरोबर आहे? अगदी व्हॅलिड मुद्दा आहे पृथ्वीची, अगदी योग्य मुद्दा आहे. ही जी माकडं आहेत ती मुळात माणसांचं अनुकरण करतायत. बरोबर. पण मग जर का असं असेल तर मग यात चूक माणसांची आहे की माकडांची आहे? एक माकड म्हणून काय भावना व्यक्त कराल अरुण सर? नाही मगापासून तेच गोंधळ घालताय तुम्ही. माफ करा. मॅडम. नाही माफ करा. मला माकड प्रेमी, माकड मित्र म्हणायचं होतं तुम्हाला. माकड मित्र म्हणून तुम्ही काय भावना व्यक्त कराल? अरे तेच म्हणतोय ना, म्हणजे माकड म्हणून मी काय भावना व्यक्त करणार? माकड मित्र हा, म्हणून म्हणजे प्राणी प्रेमी म्हणून तुम्ही माकडाविषयीची काय भावना व्यक्त करा हे सगळं तुम्हाला हे बोलायला पाहिजे. म्हणजे त्रास होतो की ते तुमच्यासाठी एवढं बोलायला लागतं मला माहिती काय? अरे बापरे, तुम्हाला अस्थम्याचा त्रास आहे का? सेफ्टी म्हणून ठेवतो. मग झाल्यावर चिकटा होता का इकडं? ए वत्सऱ्या, सेफ्टी नाही, सेफ्टी त्रास होतोय तो म्हणतोय त्यासाठी ठेवतो मी. अरुणजी शांत व्हा. तुम्हाला काही चहा कॉफी काही मागवायचं आहे का? नको शेंगा कशाला बघा नाही का मी शेंगा खायला? नाही तसं ना हो, साताऱ्यावर आलोय हो सकाळीच. मग काय झालं? म्हणलं विचारा आपलं शेंगा पाहिजे त्या का बोला. बोलता बोलता फोडत बसला असताना बाजूला इथं. अरे वचाऱ्या मी काय माकड आहे का? शेंगा इथं बसल्या फोडायला. अरुणजी अच्छा, मी फोडायला बसलोय काय? मी इकडे आलोय शेंगा फोडायला आलोय का? मी इकडं मुद्दे खोडायला आलोय तुमचे. बरोबर अगदी योग्य. तुम्ही कसे माकड मित्र आहात हे तुम्ही आता दाखवून दिलं अरुणजी. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद अरुण सर. आपण वळूया रोहितजींकडे. रोहितजी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. या माकडांचा बंदोबस्त आपण कसा करू शकतो? काय करायचं तेव्हा? अरे ह्यांना धरा एकेकाला नसबंदी करून टाका यांची. यांचे म्हणजे हा? यांचे म्हणजे माकडांची. अरे मग तुम्ही इकडे बोट करून कशाला बोलताय? यांचे करा म्हणजे नाही, मिनिटापूर्वी मला वाटलं माझी नसबंदी करणार आहे की काय? नाही तुमची नव्हे. नाही. मुळात मला ही चर्चा आता कुठल्या दिशेला चालली हे दिसायला लागलेलं आहे. होय. मला पटलेलं नाहीये हे अत्यंत अनैसर्गिक आहे. लक्षात घ्या आपण काय बोलतोय. आपण या मंडळींची माकडांची नसबंदी करायची हे बरोबर आहे का मला सांगा? हा, मुळात आपल्या माणसांना या मंडळीच्या माकडांच्या प्रजननावर गदा आणण्याचा अधिकार कुणी दिलाय मला सांगा? अहो मी मागाशीच तुम्हाला चांगला मुद्दा सांगितलाय. पिंजरं ठेवा जिथं तिथं, गावली की टाका पिंजऱ्यात, करायची टाकायची पिंजऱ्यात. कशाला म्हणजे आम्हाला नको एवढा त्रास देतात त्याचं काय हो? नाही पण तुम्हाला कळतंय का? तुम्ही मुळात त्यांच्यापर्यंत जाऊच नका. माकडं तुम्हाला काय त्रास देत आहेत हे तुम्ही आम्हाला सांगू नका. पर्यटक म्हणून तुम्ही त्यांना किती त्रास देताय याच्याबद्दल बोला. कळलं का? तुम्ही देत नाहीये का त्यांना त्रास? मला आम्ही काय सांगा. त्रास दिलाय तेव्हा? काय त्रास दिलाय? मुळात तुम्ही लक्षात घ्या काय होतंय ना, ही गोष्ट आपल्याला कळायला हवी. डार्विनचा सिद्धांत जे आपल्याला सांगत असतो की बाबा माणसं ही माकडापासून तयार झालेली आहेत, पण हे पूर्ण सत्य नाही. आपल्याला हे कळायला हवं की ग्रेट एप्स आणि ह्युमन यांचे पूर्वज कॉमन होते. म्हणजे गोरिला असतील, चिंपांझी असतील, ओरँगुटानो असतील, हे जे सगळे लोक आहेत यांचे पूर्वज कॉमन असल्यामुळे आपल्यातही ते गुण अवतरलेले आहेत. अरे कुठला गोरीला वसाऱ्या, कुठला चिपिंदा, कुठला वरिंगटून बनायचा, कुठला बोलतो सर वसाऱ्या? अरे इथं गोरीला चिपांजी इकडे येतच नाही. बरोबर. महाबलेश्वरला काल्या तोंडीची माकडे येतात,
ने लाल बुडाची माकडे गोरीला चिपांची कुठून घुसलत मध्येच. नाही मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. मला कळतंय तुम्हाला बोलायचं आहे या चर्चेत, पण तुम्ही माझे मुद्दे खोडू नका. तुम्हाला बोलायचं असेल तुम्ही बोल. तुम्ही बोला. कशाला चर्चा करताय बोंबला? मला तीच कळण झालंय का मी मगावरून तीच सांगतोय. त्यांना आपण- बोलू द्या. नाही, अरुणजी तुम्ही तुमचा मुद्दा पुढे मांडा. हा तर माझा मुंडा भांडूच देत नाही. तुम्ही लोक सारखं माझ्याकडे करून बोलता, लोकांना वाटतं मी माकड आहे. माहितीये काय? बरं ठीक आहे मी तुम्हाला आता थेट प्रश्न विचारते, मग तर झालं. हा आता कुणी बोलायचं नाही. तुम्ही स्टॉप. एक नंबर कुणी बोलायचं नाही. स्टॉप. अरे स्टॉप बोला ना. हा तुम्ही मॅडम तुम्ही डायरेक्ट मला विचार. म्हणजे कुणाला मला विचार डायरेक्ट. तर मला तुम्हाला असं विचारायचंय की डार्विन जरा जिवंत असता तर ही चर्चा पाहून त्याला काय वाटलं असतं? डार्विन कोण? डार्विन कोण? नाही त्याचा मुद्दा मी का मांडू? तू काय बोलला ते मला काय माहिती. तू काय बोलला मला काहीच माहित नाही. हरकत नाही रोहितजी, मी तुमच्याकडे येते. अरे लगेच कसं? तुम्ही मला प्रश्न विचारा. तुम्ही त्याला कसं विचारता? आता आपलं ठरलंय ना. तुम्ही मला विचारायचं. हो पण अरुणजी तुमच्याकडे उत्तर नाहीये, मग मी काय करणार? अरे कसं उत्तर असणार? डार्विनला मी ओळखतच नाही. तो कोण आहे डार्विन? तो काला आहे का गोरा आहे? मला माहितच नाही तर मी कसं बोलू? हे बरोबर आहे. लक्षात घ्या, जर त्यांना डार्विन माहीत असता तर ते आज आपल्यात असते. नाही ह्या चर्चेत आपल्या बाजूने असते असं मला म्हणायचं होतं. खरंय कशाला मी तीच सांगतोय 10 वेळा कशाला चर्चा करताय तुम्ही? तर आपण काय एवढं पैसे विचे खर्च करायचं, फिरायला जायचं, तिथे जाऊन काय बघायचं? हा ही लाल डोंगणाची माकडं काय अरे गरजच नाही. माझ्या तर डोक्यात जाते दिले कपडे. माझी कपडे काबर चोरली? माझी कपडे काबर चोरली? जागा सोडू नका. नाही तुम्ही थांबा जरा आता. माझे कपडे चोरून दाखव. तू गाव माझ्या तावडीत आता. रोहितजी माझे कपडे बघतो उचलून घे. तुझं नाही डोंगाचं चालवतो बघ मला आता. तू गाव बघतो मला तावडीत ये बघतो. मी पळत असेल. माझे कपडे उचलून दाखव, टावेल उचलून दाखव. तुम्ही आला आता. तुला सोडत नस तुम्ही. रोहितजी तू फक्त हिम्मत करून दाखव. तुला मुस्काडला नाही तर बघ फक्त तू. मला 2 वेळा मुस्काडला ना, मी तुला मुस्काडणार आता. कुणाला? माकडाला. अरुणजी काय करताय? मगापासून मी बोलतोय ना, मी प्राणी प्रेमी आहे. अरुणजी? मी प्राणी प्रेमी आहे. मी माकड नाही आहे. तुम्ही मला सारखं मारायचं आहे. हे आता लक्षात घ्या काय प्रॉब्लेम काय होतोय. आता माणूस आणि माकड यांच्यातला उद्रेक आपल्याला स्पष्ट दिसेल. लक्षात घ्या. आता ही जी भांडणं ही अरुणजी काय करताय? अरुणजी थांबा. अरुणजी मारायचं नाही. अरे मग तू कसं मार? माकडांचा किती उपद्रव होतो आहे हे आपण बघतोच आहोत. मला वाटतं ही चर्चा भरकटण्याआधी आपण ती इथेच थांबवावी. इकडे या. पृथ्वीजी खूप खूप धन्यवाद. रोहितजी खूप खूप धन्यवाद. अरुणजी खूप धन्यवाद. मला बोलले. वा अत्यंत युनिक असा विषय होता आणि खूप रंगतदार झाली महाचर्चा. मजा आली. निर्मितीताई, त्या अरुणची बिचाराची वाट लावता तुम्ही. आणि का चिडतोस तू? सोडून दे त्यांना. एवढं लक्ष नाही द्यायचं त्यांच्याकडे. केवढा चिडतोस तू अरुण? मला काळजी वाटते तुझी. एवढा चिडतोस तू. अर्थात हे सगळं बेरिंग असतं हे माहिती असून सुद्धा तुझी काळजी वाटते. खूप गोड, खूप छान केलंस तू. पृथ्वी खूप मस्त. आणि प्रिया अत्यंत शुद्ध, स्पष्ट, भाषा उत्तम अशा पद्धतीची तू ती निवेदिका उभी केलीस. पण म्हणजे त्यातले जे सगळे बारकावे होते ते खूप छान काढलेस. आणि रोहित हातखंडा रोल. त्यामुळे खूप मजा केलीत तुम्ही. पण मला खरंच अरुणची खूप दया आली. पण मजा आली, खूप मजा आली. मंडळी, आरपार या चित्रपटाची टीम उद्या देखील आपल्या सोबत असणार आहेत. परंतु आता इथे वेळ झाली आहे निरोप घेण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.